जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू। सूत्रांची माहिती 28 ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांच्या समोर सुनावणी होणार। सुनावणीमध्ये आदेशाची शक्यता। सोमवारपर्यंत कागदपत्र द्या, अन्यथा मंगळवारी बॉम्ब फोडणार। माझ्याकडे प्रचंड पुरावे। रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांना इशारा। राजकीय भविष्य धोक्यात अशी फडणवीसांची मोहोळांना ताकीद। धंगेकरांची टीका। महायुतीमध्ये दंगा नको, धंगेकरांना सल्ला दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। तर धंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता, भाजपविरोधात भूमिका नाही, शिंदेंकडून विश्वास व्यक्त। मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, पण पालकमंत्री जैन बोर्डिंगमध्ये फिरकले सुद्धा नाहीत। जैन मुनी गुप्तीनंद महाराजांची अजित पवारांवर टीका। मागणीचा विचार केला नाही तर निवडणुका जवळच, जैन मुनींचा इशारा। मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांची बंद दाराआड खलबतं। धंगेकरांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर चर्चा। गुंड निलेश घायवळ संदर्भात धंगेकरांकडून चंद्रकांत पाटलांवरही आरोप। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये दुसरी अटक। फरार पीएसआय गोपाल बदने पोलिसांना शरण। महिला डॉक्टरचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप। महिलेच्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये नावाचा उल्लेख। महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी रणजितसिंह निंबाळकरांचा काहीही संबंध नाही। मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो। मुख्यमंत्री फडणवीसांकडून क्लीन चिट। फलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या। सत्तेमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करतायत। राहुल गांधींचा ट्विट करत गंभीर आरोप। राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षामधले अशा संवेदनशील घटनांमध्ये राजकीय पोळी शेकण्याचं काम करतात, हे दुर्दैवी। फलटण प्रकरणावरील आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या। सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांचा मोठा आरोप। माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी करण्याची मागणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्या मुंबई दौरा। सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार। शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार। पालिका निवडणुकीनंतर शिंदेंना पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागणार। मोदी शहांनी शिंदेंना सल्ला दिलाय। संजय राऊतांचा मोठा दावा। महापालिकेनंतर उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार। राहुल गांधींकडून राज्यसभा मिळवण्यासाठी राऊतांची राजकीय सुपारी। भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईमध्ये निर्धार मेळावा। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार। राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार। मुंबई शहरासह उपनगरामध्ये मुसळधार पावसाच्या सरी। बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि अंधेरी भागामध्ये ढग दाटून। पुढील 48 तासामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। बदलापूरसह कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस। मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं। पाणी साचल्यानं अनेक भागात वाहतूक कोंडी। परतीच्या पावसामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली। मुंबई पोलिसांकडून वसईमध्ये ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश। 13,44,53,700 रुपयांचा एमडी ड्रग्ज आणि केमिकलचा साठा जप्त। पेल्हारच्या रशीद कंपाऊंडमध्ये सुरू होती फॅक्टरी। दिल्लीच्या अशोक विहार परिसरामध्ये 20 वर्षीय तरुणीवर ऍसिड हल्ला। दुचाकीस्वाराकडून तरुणीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न। बचावावेळी पीडितेचे दोन्ही हात भाजले। कार्तिकी वारीच्या निमित्तानं आजपासून विठ्ठल रखुमाईचं दर्शन 24 तास खुलं। व्हीआयपी दर्शन देखील बंद करण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय। 2 नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा।